3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहेत। तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा तुमच्याकडे घटस्थापना नसो, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहत असाल तर तुमच्या घरामध्ये देवघर आहे ना, देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तिन्हीपैकी एक तर असेल ना, तर त्यांच्या समोर तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित करू शकता। आणि तुम्ही नवरात्रीच्या अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला किंवा अष्टमी नवमी दोन्ही तिथीला 2 वेळा तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकता, म्हणजे देवीची ओटी भरू शकता। घटस्थापना असेल किंवा नसेल तुमच्या घरी केलेली तरी सुद्धा। आणि या 2 तिथीला, या 2 दिवशी जर तुम्हाला ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही पंचमी तिथीला भरू शकता। पंचमी तिथीला सुद्धा भरणं शक्य झालं नाही तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी, कोणत्याही तिथीला तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करू शकता, कुलदेवीची ओटी भरू शकता। किंवा तुम्ही दररोज 9 दिवस कुलदेवीची ओटी भरली तरी सुद्धा चालेल, सोन्याहून पिवळं।